नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमनी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तर तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकताल। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री शिवलीला अमृत या ग्रंथातील कथासारातील अध्याय 10वा चालू करत आहोत। अध्यायाचं नाव आहे शारदेची कथा, नैतृ ऋषीचा उपदेश, शिवपार्वती ध्यान। प्रथमतः मी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करतो की तुम्ही हा अध्याय ऐकण्यासाठी यावे। अध्याय 10वा, शारदेची कथा, नैतृ ऋषीचा उपदेश, शिवपार्वती ध्यान। श्री गणेशाय नम। श्री सरस्वतीभ्यो नम। हे कामरूपी गजाचे विदारण करणाऱ्या पंचानना, हे क्रोधरूपी अभ्र नष्ट करणाऱ्या प्रभंजना, हे मदरूपी अंधार दूर करणाऱ्या सूर्या चंद्रशेखरा, वृषभ वाहना शंकरा, मत्स्यरूपी अरण्य जाळून टाकणाऱ्या अग्नी, दंभरूपी पर्वताचे चूर्ण करणाऱ्या इंद्रा, अहंकाररूपी अंधकासुराला मारणाऱ्या व धर्माचे वर्धन करणाऱ्या पालचंद्रा शंकर, आनंदरूपी कैलासवनात विहार करणारे शंकरा, निगम व आगम यांना वंद्य अस्या सुहास्य वदना शंकरा, दक्षाचा यज्ञ तू उद्ध्वस्त केलास, तू आनंदाचा सागर आहेस, तू दयानिधी आहेस, तू ब्रह्मानंद आहेस, शे की तू राजा आणि भिल्ल यांचा उद्धार झाल्याची कथा सांगितल्या व नंतर सूत नैमिषरणात पुढे दुसरी कथा सांगू लागला। ती ब्रह्मानंद कृपेने श्रीधर कवी पुढे सांगत आहे, श्रोत्यांनी ती ऐकावी। सौराष्ट्र देशात देवव्रत नावाचा एक विप्र राहत होता। तो पंडित व कुलीन होता। शारदा नावाची त्याची मुलगी चतुर, गुणवती व सुंदर होती। पद्मनाभ नावाच्या विद्वान ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला। पद्मनाभाला राजाकडे सुद्धा मोठा मान होता। विवाह सोहळा 4 दिवस उत्तम प्रकारे पार पडला। तो जावई काही दिवस शशुराकडे राहून मग घरी जाणार होता। पण दुर्दैव असे की सायंकाळी तो नदीवर स्नानसध्या करून परत येत असता त्याला साप चावला आणि वाटेतच तो मरण पावला। जिकडे तिकडे वार्ता पसरली, लोक धावले। देवव्रतासह शारदा व तिची माता तिथे धावत आली। शारदा फार विलाप करू लागली, हाय हाय माझे विद्यानिदान, प्राणाचा प्राण गेला, शया रिकामी पडली, भांडारच बुडाले, सापाने माझा निधी चोरून नेला, जळवत माझे अलंकार आता कशाला घालू। ती नाना प्रकारे शोक करीत होती। ते ऐकून लोक हिरडून दुःखी झाले। तिची करुणा येऊन ते तिच्यासाठी शंकराची प्रार्थना करू लागले। कालगती पुढे कोणाचे काय चालणार। लोक त्या विप्राच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून घरोघरी गेले। शारदा माहेरी राहू लागली। काही दिवस असेच गेले। ती शोक करीत आला दिवस घालवीत होती। पुढे एकदा एक घटना घडली, ती ऐका। नैतृ नावाचे ऋषी देवव्रत ब्राह्मणाकडे आले। ते अंध होते। शिष्याने त्यांना हात धरून आणले। शारदा घरात होती। तिने ऋषींना आसनावर बसवले, त्यांचे आतिथ्य केले, पूजन केले, नमस्कार केला। ऋषींनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती हो, तुला वेदवत्ता पुत्र हो। ऋषींना काय माहीत की ती विधवा होती। आशीर्वाद तर देऊन टाकला, वचन सत्य होणार कसे। शारदा खिन्नपणे हसली, ऋषीवर्य आपण आशीर्वाद दिला तो खरा कसा होणार। माझे पती तर काही दिवसापूर्वी सर्पदंशाने मृत्यू पावले। ऋषी म्हणाले, माझे वचन कधी असत्य होणार नाही। एकदा बोललो ते बोललो, मी शब्द मागे घेणार नाही। तपोबलाने सर्व काय होईल। तपस्वी ऋषीचा प्रभाव। तेवढ्यात शारदेचे मातापिता घरी परत आले। त्यांना हे कळले। ते म्हणाले, तपस्वी लोकांचा आशीर्वाद कधी खोटा होत नाही। ते क्षणात रंकाचा राजा करतील, शाप दिला तर समूळ नाश करतील। नहुषाचा त्यांनी सर्प केला। ब्राह्मशापाने यादव कुळे नष्ट झाली। इंद्राची संपत्ती ब्राह्मणांनी शाप देऊन सागरात बुडवली। विष्णूला अवतार घ्यावे लागले। ब्राह्मणाच्या शापाचे भय विष्णू, शंकर व ब्रह्मदेव यांनाही असते। परीक्षिताचा तक्षकाच्या दंशाने अंत झाला, त्याला कारण ऋषीचा शाप। जमदग्नीने क्रोधाने स्वतःच्या पुत्रांना दग्ध केले। स्त्रिया असूनही पंडूला ब्राह्मणाच्या शापानेच ब्रह्मचर्य पाळावे लागले। कपिलाने शाप दिला आणि 60 सहस्त्र सागर पुत्र जळून गेले। नारदाने शाप दिला तेव्हा कुबेराचे पुत्र वृक्षरूप झाले। नगराजाचे सरड्यात रूपांतर ब्राह्मणाच्या शापानेच झाले। गौतमाच्या शापाने इंद्र सहस्त्राक्ष झाला। चंद्राला गुरुशापाने छे लागला। ब्राह्मण अगस्त्याने तर समुद्र पिऊन टाकला। यमाला मांडव्य ऋषीच्या शापाने दाशीपुत्र विदुर म्हणून जन्म घ्यावा लागला। तपस्वी ऋषीचा प्रभाव अचिंत्य आहे। ते पाषाणाला सुद्धा देवपण देतात। वाळलेल्या काष्टाला सुद्धा ह्यांनी मंत्रून पाणी टाकले तर पालवी फुटते। ब्राह्मणाची जडणघडण किंवा संहार सुद्धा हे ऋषी करू शकतात। नैतृ ऋषी शारदेला म्हणाले, तू उमा महेश व्रत घे, मी तुला मंत्र देतो, त्याचा नीट विधियुक्त जप कर।
त्यांनी तिला पंचाक्षरी शिवनाम मंत्र दिला व म्हटले, हा मंत्र सफल होईपर्यंत मी येथेच राहीन. नंतर त्या घराजवळच ते ऋषी मठ बांधून राहिले. चैत्र किंवा मार्गशीर्ष शुद्ध पक्षात त्या व्रताचा आरंभ करावा. सोमवार, अष्टमी, चतुर्दशी पाहून सुरुवात करावी. 1 वर्षभर शिवपूजा करावी असे त्यांनी सांगितले. शारदेने व्रताला आरंभ केला. दिव्य असे शिवमंदिर तिने रचले. वर शुभ्र छत घातले. चारी खांब सुशोभित केले. भूमिशुद्धी केली. रांगोळ्या काढल्या. 16 वर्णाची यंत्र रचना काढली. त्यात अष्टदल चतुर्दल रचना केली. यंत्रावर तांदूळ पसरून त्यावर घट स्थापन केला. सोन्याच्या महेश मूर्ती स्थापन केल्या. षोडोपचारे पूजा केली. ब्राह्मण व सुवासिनी यांना सन्मानपूर्वक भोजन दिले. पुराण श्रवण व जागरण केले. गुरुवचनावर विश्वास ठेवून व्रताचे आचरण केले. शिवदान कसे केले बघा शारदेने शिवाचे ध्यान केले ते कसे होते. कंद, पुष्प, चंद्र, कापूर, दुधाचा पेस यासारखी धवल कांती, तेजस्वी ज्योतीसारख्या उज्ज्वल किंवा रजतासारखा झगझगीत शुभ्र वर्णाचा देह, नागाचे भूषण धारण करणारा, गुणातीत जगताच्या आनंदाचा गाभाच असा मस्तकावर सुरगंगा विराजत आहे. शुभ्र जटांचाच मुकुट शोभत आहे. त्यात सर्पमणी शोभत आहे. भाळी चंद्रकोर विराजत आहे. सर्वांगी शुभ्र भस्म लावली आहे. कपाळावरचा तिसरा डोळा किंचित उघडलेला आहे. केयूर, अंगद, कंकणे ही भूषणे आहेत. चंद्र व सूर्य यासारखे 2 डोळे दिसत आहेत. गळ्यात नरमस्तकाची माला आहे. निळाकंठ पाचूहूनही शोभून दिसत आहे. 10 हातात 10 आयुध्य शोभत आहेत. खट, वांग, त्रिशूळ, कपाळ, डमरू, अंकुश, पाश, घंटा, पिनाक, पाशुपत व तेजस्वी कमल अशी आयुध्य 10 हातात आहेत. सिंहाचे कातडे वस्त्र म्हणून धारण केले आहे. हत्तीचे कातडे आसन म्हणून मणिमय अशा सिंहासनावर घातलेले आहे. शुभ्र कशाला कैलास पर्वत शोभत आहे. ऐरावतापेक्षाही शुभ्र असा नंदी समोर बसलेला आहे. त्या शंकराच्या कानात शेष व तक्षक याची कुंडले झळकत आहेत. शिव हेच सगुण ब्रह्मानंदाचे स्वरूप आहे असे ध्यान शारदा करीत होती. पार्वतीचे ध्यान केले. शारदेने पार्वतीचे ध्यान कसे केले बघा. भवानीचे ध्यान ती कशी करीत होती. ती कोमल सडपातळ अंगाची अत्यंत सुंदर 4 भुजा असलेली पार्वती, हातात पाश, अंकुश, गदा व पद्म धारण करणारे आहे. कल्पतरूच्या फुलाच्या माळा तिच्या गळ्यात आहेत. हत्तीच्या गंडस्थळातील मौक्तिकांची कुंडले तिने धारण केली आहेत. तिचा कटिप्रदेश सिंहणीसारखा व वेणी सापासारखी, मुख कमलासारखे, नयन अकर्ण, कमरेला सूर्यासारखा तेजस्वी कमरपट्टा धारण केलेला. जगातील सर्व स्त्रियांचे सौंदर्य तिच्या सौंदर्यावरून वळवून टाकावी. ती कोटी रतिमान, सुंदर, त्रिपुर सुंदरी व त्रिभुवन जननी केवळ अद्वितीय आहे. ब्रह्मांडातील सर्व सुगंध तिच्याच तनूपासून पसरत आहे. जिथे तिच्या पावलांच्या खुणा उमटतात तिथे रक्तकमळे उगवतात. किंबहुना त्याच तिच्या पाऊलखुणा दंतपंक्तीचा रंग भूमीवर झगला की तिथे रत्ने हिरे निर्माण होतात. चंद्र, सूर्य व अग्नी तिच्याच तेजाने प्रकाशतात. ब्रह्मा, इंद्र आदी देवता ही बाळे तिच्या गर्भात ती वात्सल्याने धारण करते. त्या देवीच्या सौंदर्यापासूनच त्रिभुवनाचे सौंदर्य सुंदरपणाला आलेले आहे. विशाल अशी तिची कर्णभूषणे तेजाने चमकत आहे. ती जणू कौमुदी गाळून बनवलेली. त्यांची चमक कपाळावर फार खुलून दिसते. अधरोष्ट बिंबासारख्या आरक्त असून त्याच्या प्रभेने नाकात घातलेले मोती लाल दिसत आहेत. मोत्यांच्या माळेवर नेत्रांजनांचा रंग म्हणजे गुंजेवरचा श्यामल टिपकाच. दात म्हणजे हंसमंगती जणू बसलेली. गळ्यातील मोत्यांची माळ श्यामल तनुवर्णाने वेगळी शोभा दाखवित आहे. गजानन व षडानन यांना अमृतपान देणारे तिचे उरज फार शोभिवंत असून विजेनेच जणू तिचे वस्त्र विणलेले असावे एवढे झगझगीत दिसत आहे. कंचुकी मोत्याचे विणकाम केलेली चांगली सतेज दिसते. भाऊभूषणे वेगळ्याच तेजाने झळकतात. अशी ती इंद्रनील वर्णाची लीलेने लावण्यमय रूप धारण करणारी, भक्तावर कृपा करणारी ओंकाररूपी आदी माता ही आदिपुरुषाची नानकळा होय. तीच ब्राह्मणमाळाची घडामोड करते. तिच्या रूपाचे दर्शन करता करता शिवही तटस्थ होतो. तिच्या कर्णात मोत्याचे घोष दिसतात. ते कृतिकांचे पुंजच आणि सकाळ संध्याकाळची शोभा हीच तिची कुंकवाची रेषा होय. शिव जरी विषप्राशन करून सगुणाचा निर्गुण झाला तरी तिचे सौभाग्य अखंड राहते. हिने एकदा दक्ष कन्या होऊन व दुसऱ्यांदा हिमवतीची कन्या होऊन शंकराला वरिले. तिच्या बाळी बिजवरा हे भूषण फार शोभत आहे. मुखाला तांबूल रेषा आहे. तिचे वर्णन कवीनाही करता येत नाही. तिची वावेणी प्रयाग क्षेत्रीच्या प्रवाहासारखी तिपेडी आहे आणि केसांचा कृष्णवर्ण ती
यमुना माळलेली शुभ्रवस्त्रे ती गंगा व लाल फुले ती सरस्वती असे म्हणता येईल. मोद राकडी आदी अलंकार हे त्या प्रवाहातले मत्स्य कुर्म आदी चलचर असून केशाग्री बांधलेला गुच्छ हात सागर मोहनमाळ तर ब्रह्मांडेच होऊन केलेली आहे. जीव आणि शिव हेच तिचे स्तन जणू दोन्हीशी तिने सावरून धरले आहेत. वज्रचुडे तिने धारण केलेले आहेत आणि 10 बोटात 10 मुद्रिक आहेत. ते तर तिचा बंधू विष्णू याने घेतलेले 10 अवतारच आहेत. तिच्या पायातील नुपुरांचा ध्वनी ऐकता शिव ही समाधी सोडून आपल्या नेत्रांचे चकोरपक्षी करून तिचा मुखचंद्र अवलोकन करतो. एकनिष्ठ भक्त हेच तिच्या चरणागुलीत धारण केलेले जोडवी आदी अलंकार शारदेने पार्वतीच्या अशा दिव्य स्वरूपाचे सदाशिवासह ध्यान केले. वर्षभर शारदेने व्रत केले. शेवटी 1100 दाम्पत्य भोजन घालून उद्यापन केले. नैतृ ऋषींनी सर्व विधी करून घेतले. रात्र झाली. जप आणि ध्यान करीत शारदा बसली होती. तिचे आई वडील होते. काही भक्त जमले होते तर काही घरोघरी परत गेले होते. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास भवानी माता प्रकट झाली. तिला पाहता शारदेने साष्टांग नमन केले. नैतृ व ऋषींना देवीने दिव्य दृष्टी दिली. ती दोघे देवीची स्तुती करू लागली. देवी फक्त दोघांनाच दिसत होती. नैतृवाणी भवानीची स्तुती कशी केली? भवानी जगदंबे, तुझा जय असो. तू मूल प्रकृती आहेस. तू ओंकार रूपणी स्वयंभू आहेस. ब्रह्मानंद देणारी तू सर्वाचा आरंभ आहेस. तू चैतन्य रूपाने विलास करणारी माया आहेस. तू हिमालयाची नंदिनी व तू सौभाग्याची सरिता. तू हिरंबाची माता. भक्त हृदयरूपी कमळात रमणारी भ्रमरी व चैतन्याची खनिज आहेस. वेद व पुराणे यांना तू वंद्य आहेस. तू कृपा केलीस तर एका कटाक्षाने जलमंदाला तू नेत्र देशील. पंगू माणूस वाऱ्यापेक्षा वेगाने धावेल. मुका वाचाळ होईल. मूर्ख शाना होईल. वाळूच्या कणाची रत्ने कशाला गारगोट्याची चिंतामणी होतील. तू भय हरण करतेस. संसारबंधने नष्ट करते. तू भक्तांचे पालन करतेस. मनाला उत्साह देतेस. तू वेद माता व विद्वानांच्या मनाला आनंद देणारे आहे. ब्रह्मादी देव तुझ्या ध्यानात मग्न होतात. हे त्रिपुर सुंदरी, हे त्रिभुवजननी, तू त्रिविध दोष हरण करतेस. विविध ताप नष्ट करतेस. जे त्रिकाळ तुझे ध्यान करतात ते चढ सूक्ष्म कारण तेही ओलांडून जातात. शंकराचे मन हे सरोवर व त्यात तूच विहार करणारी हंसी आहेस. विज्ञानरूपी चंपक कालिकाच अशी तू सर्व ऐश्वर्य देणारी आहेस. हे विश्वव्यापकी मृडानी, तुझा जय जयकार असो. ही स्तुती ऐकून देवी प्रसन्न झाली. वर माग असे म्हणाले तेव्हा नैतृ ऋषीने शारदेचे सर्व वृत्त सांगितले व आपण आशीर्वाद बोलून गेलो तो खरा होणे तुझ्या कृपेवर अवलंबून आहे असे विनवले. तू मनात आणलेस तर तुला काही अशक्य नाही. तू मनात आणलेस तर तुला काही अशक्य नाही ते म्हणाले. शारदेसाठी ऋषींना एवढा कळवळ आहे हे पाहून देवी म्हणाली, ही शारदा पूर्वी द्रविड देशातील एका ब्राह्मणाची मुलगी होती. हिचे नाव भामिनी असे होते. हिचे लग्न झाले तो हिला मोठी सवत होती. ही सुस्वभावी सुंदर मृदुभाषिणी होती. हिच्या सवतीचा एका परपुरुषाशी संबंध होता. तो जवळच राहत होता. त्याची हिच्यावरही पापी दृष्टी वळली. एकांत पाहून त्याने हिच्याची अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण हिने डोळे वटारले आणि तिला झिडकारून टाकले. तेव्हा तो विषान्न झाला व मुकाट्याने घरी गेला. पण हिच्यासाठी तो सुरतच राहिला. हिचा ध्यास घेऊनच शेवटी तो मरण पावला. तिच्या सवतीने हिला तू विधवा होशील असा शाप दिला. ती सवती पुढे मरण पावली व ही भामिनी मरण पावली. ती भामिनी शारदा म्हणून जन्माला आली आहे. गतजन्मीचा जो माणूस होता त्याच्याशीच हिचे लग्न या जन्मी झाले. तोच पद्मनाभ हिला विधवा होण्याचा शाप होता. पद्मनाभ स्पर्शदंशाने मरण पावला व ही विधवा झाली. त्याचा स्पर्शदंशाने झालेला मृत्यू हे त्याच्या पाप कर्माचे फळ. आता भामिनीचा जो मूळ पती होता तोच खरा हिचा पती आहे. या जन्मी तो 360 योजनेत दूर द्रविड देशात एका ब्राह्मणाच्या जन्माला गेला आहे. त्याला भामिनीची अजून आठवण आहे. तिच्यासाठी तो झुरत आहे. तो हिच्या स्वप्नात येईल व स्वप्नातच त्याच्याशी हिचे मिलन होईल. नंतर काही काळाने हिला पुत्र होईल. शारदानंदन असे त्याचे नाव प्रख्यात होईल. तो ब्राह्मण हिच्याची नित्य स्वप्नात येऊनच संबंध ठेवील व त्याला आणि हिला दोघांनाही सुख लाभेल असे सांगून भावाने अंतर्धान पावली. कालांतराने शारदेला तसाच स्वप्नात अनुभव आला व ती गरोदर झाली. लोक विधवेचा गरोदरपणा पाहून निंदा करू लागले. सर्व सोयरे तेथे जमले. आंबेचे दर्शन झाले इत्यादी गोष्टी लोकांना खोट्याच वाटल्या. त्यावेळी आकाशवाणी झाली की हा शारदेचा गर्भ सत्य आहे. तरीही लोकांना आकाशवाणीसुद्धा एकापटाचा खेळ वाटला. परंतु त्या लोकांमध्ये एक पुण्यशील विचारी माणूस होता. तो म्हणाला,
ईश्वरी माया व अद्भुत जन्म. ईश्वरी मायेचे कर्तव्य अगम्य आहे. ती एकटी ती घडवते. तिनेच आकाश खांबाशिवाय तोलून धरले आहे. अहो, सूर्य चंद्र तारे यांना कोणता आधार आहे? परमात्मा सर्व शरीरामध्ये आहे पण शोधून सापडत नाही. पंचमहाभूते परस्परांची वैरी आहेत पण शरीरामध्ये ती एकीने राहून कार्य करतात. जननीच्या गर्भाशयात बाळाचे रक्षण कोण करतो? अहो, ईश्वरी माया विचित्र आहे. पूर्वी युपकेतू राजाचे वीर्य जलात पडले व योगायोगाने ते जल एका वेशेने प्राशन केले. त्याने तिला गर्भ राहिला आणि उत्तम गुणवान पुत्र झाला. विभांडकाचा तेजांश हरणीच्या गर्भाशयात गेला तेव्हा हरणीला पुत्र झाला, तोच ऋषिशृंग ऋषी. दशरथाच्या यज्ञसमयी त्याने चमत्कार केला हो. सौराष्ट्राच्या राजाने एका हरणीला स्पर्श केला आणि तिला दिव्य मानव पुत्र झाला. सरस्वती तर मत्स्य मादीच्या ठाई पुपरीच्या वसूच्या वीर्यापासून जन्मली. तिचा भाऊ तसाच जन्मला व राजपुत्र झाला. महिषासूर राक्षस महिषीच्या ठाई जन्मला. कित्येक ऋषी प्रभावी इच्छाशक्तीचे असतात व करुणावंत असतात. ते केवळ संकल्पाने पुत्र निर्माण करतात. अहो, रेवतीचा पती बलराम याचा जन्म रोहिणीच्या ठाई असाच एका स्त्रीचा गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या ठाई सूक्ष्म रूपाने स्थापून झाला. सांबाच्या पोटी मुसळ जन्माला आले. ते कोणी कशी घातले? 5 देवताच्या मंत्राने कुंतीच्या पुत्राचा पांडवाचा जन्म झाला. यावरून शारदेचा गर्भ दिव्य संबंधाने होणे असंभव नाही. त्याला काही वृद्धांनी दुजरात दिला तरीही दुर्जन निंदा करीतच होते. तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली, लोक हो, जर शारदेचे हे पाप आहे असे कोणी म्हणेल तर त्यांच्या जिभेत किडे पडतील. सज्जनाने ती आकाशवाणी ऐकताच म्हणते खरी आहे, पण दुर्जन म्हणाल छे, आकाशवाणीसुद्धा खोटी, शारदा पापिनीच आहे. ते असे म्हणताच तो त्यांच्या जिभा चिरल्या चावून त्यातून किडे पडू लागले. ते पाहून सर्व लोक शारदेपुढे नमस्कार घालू लागले. माते, तू साध्वी आहेस, सीता व रेणुका यासारखी पवित्र आहेस. लोकनिंदा विरली पण चर्चा सुरूच होती. पुढे ती प्रस्तुत झाली व तिला उत्तम पुत्र झाला. तो वाढू लागला. त्याची मूंज करण्यात आली. तो वेदशास्त्र शिकला. त्यानेही शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतले. पुढे शारदा शिवपार्वतीच्या पर्वाच्या वेळी गोकर्ण क्षेत्रास यात्रेसाठी गेली. त्यावेळी तिच्या स्वप्नात नेहमी तिला भेटणारा द्रविड देशात ब्राह्मण जन्माला आलेला तिचा पूर्वजन्मीचा पती यात्रेतच तिला भेटला. परस्परांना पाहून दोघांनाही फारच नवल वाटले. देवीने पूर्वी जे सांगितले होते ते तिला आठवले. तिने आपल्या उमामहेश्वर व्रताचे अर्धे पुण्य त्या ब्राह्मणाला दिले तसे देवीने सांगितले होते आणि पुत्रही त्याच्या स्वाधीन करून अलिप्त हो व 4 मास त्याच्या सान्निध्यात व्रतस्थ राहा. मग तू पतीशी समागम न करता शिवलोकी जाशील असेही सांगितले होते. त्याप्रमाणे तिने तो पुत्र त्या ब्राह्मणाच्या स्वाधीन केला व हा आपला पुत्र आहे, आपण याचा प्रतिपाळ करा असे. तीही त्याच्याबरोबर द्रविड देशात गेली आणि व्रतस्थ राहिली. तिचा पुत्र पुढे मोठा ज्ञानी शिवभक्त झाला. तो मातृपितृभक्त होता. त्यांनाच तो उमामहेश्वर मानित होता. जो ज्ञानी होऊनही मातापित्यांची सेवा करीत नाही त्याचे तप, त्याचे ज्ञान, त्याची विद्या, त्याचा मोठेपणा सारे फुकट आहे. जो आपल्या स्त्रीचे सगळे सोयरे आपल्या घरी मानाने ठेवतो व मातापित्रांना कष्ट देतो, त्यांना उत्तम अन्न देत नाही, बाहेर घालवून देतो, कठोर शब्द बोलून त्यांच्या हृदयाला यातना देतो, तो जरी साई शास्त्री पडला तरी तो जगात सर्वात अपवित्र होय. त्याचा स्पर्श विटाळ मानावा. त्याचे तोंडी पाहूनही स्पर्श झाला तरी सच्चेल स्नान करावे. तो कृतज्ञ महापापी होय. नरकामध्ये यम त्याला खूप गांजील. शारदेचा पती काही वर्षांनी निधन पावला. ती त्या मागोमाग सती गेली. दोघी शिवलोकात जाऊन चिरकाल राहिली. शिवलीलामृत हे दिव्य सुरस रसायन आहे. बहुरुगी याचे सेवन करून निरोगी होतात. ज्यांचे मरणच जवळ आले असेल त्यांनाच हे आवडत नाही. पूर्वपुण्य चांगले असेल त्यांनाच याची गोडी पण कृतांतापासूनही लक्षण करणारे हे शिवचरित्रामृत आहे. तुम्ही देव आहात, श्रोते हो, हे अमृत तुम्ही आदराने सेवन करा. पुढल्या अध्यायात फार सुरस कथा आहे. तिने वक्ता व श्रोताही पाहून होईल. शिवपार्वती त्यांचे पाठीराखे होतील. स्कंद पुराण ब्राह्मोत्खंडातील हा शिवलीलामृताचा 10वा अध्याय श्रोते नित्य श्रवण करोत. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज के, गोपाल कृष्ण महाराज के, सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमः शिवाय. ओम.